MD India Health Insurance TPA Private Limited is proud to announce its sponsorship of the General Insurance Agents Federation Integrated National Conclave set to take place on January 11, 2025 at Residency Club in Pune. The event will bring together over 200 active insurance agents, industry experts and stakeholders to foster professional growth and enhance the experience for both agents and policyholders. GIAFI, India's leading association for general insurance agents, is dedicated to supporting its members' professional development and rights by offering vital tools, resources, and networking opportunities. GIAFI empowers agents to succeed in an increasingly competitive market. Through continuous education and policy advocacy, GIAFI helps create a collaborative environment where agents thrive and provide superior services to policyholders. The partnership between MD India and GIAFI is focused on addressing key challenges faced by insurance agents while simultaneously improving the transparency and efficiency of the health insurance process. This collaboration will enable open dialogues between insurance companies, agents, and stakeholders working towards the goal of improving health insurance service delivery and enhancing the health insurance experience for all. चा जो कार्यक्रम आहे आणि पाठीमागे जसं जाहीर होतंय की हे नॅशनल इव्हेंट आहे आणि आपल्या देशभरातले जे इन्शुरन्सचे सगळे एजंट्स आहेत, जनरल इन्शुरन्सचे एजंट्स, ते त्यांचे प्रतिनिधी, सगळ्यात मोठे जेवढे स्टार एजंट्स आहेत ते सगळेच्या सगळे, तर बलाढ्य जे एजंट्स आहेत छोटे मोठे आणि ह्यांचे जे प्रतिनिधी आहेत, झालं तर इन्शुरन्स कंपनीज ज्या आहेत खूप सगळ्या, त्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि MD इंडिया TPA, कारण MD इंडिया TPA जी आहे ही आपल्या देशातली सर्वोच्च TPA आहे, पहिल्या स्तरावरची जी TPA आहे, कार्यकुशल आहे, कार्यक्षम आहे, निपुण आहे आपल्या कामात. तर असे MD इंडिया ह्या TPAंना इथं निमंत्रण देऊन हे जे आहे हे जनरल इन्शुरन्स एजंट्सच्या फेडरेशनची ही नॅशनल इव्हेंट आहे पुण्यात. आपला हा जो प्लस रेसिडेन्सी क्लब आहे तिथे, आणि ह्याच्यात आम्ही इन्शुरन्स सर्व्हिसेस जे आहेत पॉलिसी होल्डर्सला ह्याच्यात अजून सुविधा कशी प्रदान करायची, अजून आमच्या पॉलिसी होल्डर्सला एक कम्फर्टेबल कस्टमर एक्सपिरियन्स असू दे, तो कसा इम्प्रूव्ह करायचा, ह्या बाबतींमध्ये आम्ही पुढची काय पावलं उचलायची आहेत, अजून सुविधा कशा द्यायच्या, ह्याचा विचार विमर्श आणि ह्याच्या पायऱ्या पावलं हे आम्ही स्थापित करतो आहे. MD इंडियाच्या 5 व्हर्टिकल्स आहेत. कंपनी सध्या हेडक्वार्टर्स आपली पुणे आहे. 25 वर्ष जुनी आपली ही ऑर्गनायझेशन आहे. 8,000 कर्मचारी आहेत. ह्या वर्षीचा PUM म्हणजे प्रीमियम अंडर मॅनेजमेंट इक्वेटेड जर आपण बघितला तर 18,500 कोटी रुपयांच्या वरती जाईल, अर्थात $2 बिलियन. आपण वर्षाला जवळजवळ 2.25 कोटी यावर्षी असे हेल्थ ट्रान्झॅक्शन हेल्थ क्लेम्स प्रोसेस करतोय. आपले देशभरात 110 पेक्षा जास्त ऑफिसेस आहेत. सगळ्या मेट्रोजमध्ये मोठ्या प्रमाणात आपला स्टाफ आहे. चेन्नई झालं, दिल्ली झालं, बँगलोर, हैदराबाद, कलकत्ता, मोठ्या आणि छोट्या मुंबई, आणि कारण आपण 28 कोटीच्या वरती भारतीय नागरिकांना आरोग्य विमाच्या सेवा प्रदान करतो, तर आपला स्टाफ प्रेझेन्सही खूप आहे. अरुणाचलमध्ये ऑफिसेस आहेत, जम्मू काश्मीरमध्ये आहेत, प्रत्येक प्रांतात आहेत. आजकाल मी अनेक वेळा हे म्हणतो की एकेकाळी आम्ही TPA असायचो, आता आम्ही टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग कंपनी झालो आहे. खूप मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा आणि टेक्नॉलॉजीचा याच्यात वापर होतो.